नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे. या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवन कथेचे वर्णन केले आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन कथेला सुरुवात करूयात. विठ्ठलपंत मध्येच उद्गारले, धर्माच्या नावाखाली अन्यथा आपल्या मुलांच्या मुंजीचा हा गोळ झाला नसता. विठ्ठलपंतांचे हे शब्द तिथे अचानक आलेल्या गणेशाच्या कानावर पडले. गणेशाने विचारलं, कसला गोळ? विठ्ठलपंतांनी सरळ सांगितलं, मुलांच्या मुंजीचा. गणेशा परखडपणानं म्हणाला, हा गोळ कुणी केला? एरवी गणेशाच्या मुखातून असे परखड उद्गार बाहेर पडले नसते, परंतु आता विठ्ठलपंतांच्या विरुद्ध सारा गाव उठला होता. घराबरोबर घराचे वासे फिरतात ते असे. सारी मंडळी निघून गेल्यानंतर ते दोघेच तिथे राहिले. तेव्हा गणेशा म्हणाला, इथे यायचं म्हणजे लपत छपतच यावं लागतं. का इथे येण्याची चोरी आहे? चोरी नाही तर काय, हा सारा घोटाळा झाला आहे तो तुमच्या संन्यास दीक्षेमुळे. तुम्ही संन्यास काय घेतलात आणि तो टाकून पुन्हा संसारात काय पडलात? सारंच अघटित घडलं धर्माच्या विरुद्ध. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा हा धर्मच आहे ना. विश्वाचं नियंत्रण करणाऱ्या या 3 प्रमुख देवांनीच गुरुला साक्षात परब्रह्म मानलं आहे ना. मग त्या गुरूंची आज्ञा शिरसावज्ञ मानून मी पुन्हा संसारात पदार्पण केलं. यात माझं धर्मदृष्ट्या तरी काय चुकलं? ही विषयतृष्णा नाही का? विषयतृष्णा असती तर मी 12 वर्ष संन्यासी म्हणून काशीला वास्तव्य केलं असतं का? गणेशानं आपलं म्हणणं पुढे रेटून म्हटलं, आधी गृहस्थाश्रम, मग नंतर संन्यासाश्रम आणि पुन्हा गृहस्थाश्रम असं हे चक्र झालं नाही का? म्हणजे पुनरपि जनन पुनरपि मरणम अशासारखं. मग विठ्ठलपंतांनी अगदी शांतपणानं या त्यांच्या जीवनचक्राची कथा गणेशासमोर थोडक्यात ठेवली. विठ्ठलपंतांनी गणेशाला सांगितलं, माझी मूळ मनोवृत्ती वैराग्यशील अशीच होती. 5व्या वर्षी माझी मुंज झाली आणि त्यावेळी नेहमीच्या प्रथेप्रमाणे अध्ययनासाठी पैठणला आजोळी गेलो. त्या ठिकाणी गोदावरीतीरी वेदोपनिषद याचं पठण केलं. त्यानंतर षडशास्त्र अध्ययन केलं. त्यामुळे माझी विरागी वृत्ती अधिकच वृद्धिंगत झाली. घरी येऊन आईवडिलांची अनुज्ञा घेतली आणि यात्रा करण्यासाठी निघालो. यात्रा करताना कर्मधर्म संयोगानं आळंदी क्षेत्री आलो. त्या ठिकाणी आल्यानंतर दैववशात सिद्धोपंतांच्या घरी गेलो. त्यांनी मला लग्नाचं विचारलं, परंतु माझ्या मनात लग्नाचा विचारही नव्हता. मी स्पष्ट नकार दिला. पण मग आम्हा दोघांनाही तो दृष्टांत झाला. त्या दृष्टांतानुसार मी या विवाहाच्या खोड्यात पडलो. विठ्ठलपंत बोलायचे थांबले. गणेशा मन लावून ऐकत होता. विठ्ठलपंत पुढे सांगू लागले, विठ्ठलाच्या त्या दृष्टांतानुसार माझा संसार सुरू झाला. अनेक वर्ष लोटली, परंतु तो दृष्टांत फलद्रूप होईना. परंतु मी पत्नीची पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि काशी गाठली. मध्येच गणेशा उद्गारला आणि खोटं बोलून गुरूंकडून संन्यास घेतला. खोटं सांगितलं नसतं तर गुरूंनी संन्यास दिला असता का? आणि माझ्या मूळ प्रवृत्तीनुसार मला संसार करायचा नव्हता. विठ्ठलाचा दृष्टांत जर सुयोग्य वेळी सत्यात साकार झाला असता तर मी संसारातच रममाण झालो असतो आणि 12 वर्षानंतर जर गुरु आज्ञा झाली नसती तर संन्यासी म्हणूनच सारं जीवन कंठलं असतं. मी गुरु आज्ञा मानली, त्यात कोणता अधर्म मी केला? गणेशा म्हणाला, पुन्हा संसारात पडून मुलं बाळं निर्माण करण्याचा अधर्म. विठ्ठलपंत काहीशा करड्या स्वरात म्हणाले, मग मी शुष्क संसार करायचा. संसाराचा हेतू काय असतो? जगरहाटी कशामुळे चालते? शिवाय पाठीशी विठ्ठलाचा तो दृष्टांत, यात कोणता अधर्म झाला? गुरु आज्ञा पाळली हा, का साक्षात विठ्ठलाचा दृष्टांत दृष्टीआड केला नाही हा? बोलताना ते अतिशय भावनाकुल झाले होते. काही काळ थांबून ते पुढे पुन्हा शांतपणानं बोलू लागले.
न जाणो, कदाचित ही ईश्वरी योजनाच असावी, विठ्ठलाची इच्छा असावी. दिलेला दृष्टांत विठ्ठल खोटा कसा होऊ देईल? देव कधी लटकं बोलतो का? पण देवानेच मानवासाठी हा धर्म निर्माण केला आहे ना, माणसाच्या कल्याणासाठी. मग त्या धर्माप्रमाणे वागायला नको का? देवानं धर्म निर्माण केला म्हणतोस, मग विठ्ठलानं मला केलेली आज्ञा ही धर्मनिष्ठच मानायला नको का? शेवटी माणूस काही एक ठरवतो आणि देव ते ठरवलेलं पार पाडतो. मी तर देवानंच दिलेल्या दृष्टांतानुसार ठरवलं आणि त्यानंच ते पार पाडलं. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.